चला वेलकम बॅक सर्व क्रिकेट रसिक खेळाडू आणि प्रेक्षक वर्गांचं स्वागत आहे. एक बाईकची चावी जी आहेत ती या ठिकाणी हरवलेली आहेत, चेंज झाल्या आहेत. एक चावी आहे ती आमच्या मंचावरती आहेत, मृदुलजी मेहर यांची आमचे समालोचक आहेत, त्यांची ती चावी आहेत. तर 12 जे खेळाडू आले होते त्यांच्याकडे ती चावी असेल तर आपण घेऊन या. कुसमाई खराडी वर्सेस आई जुदानी कसराली बी या दोन संघादरम्यान मॅचला सुरुवात होतात. एका बाजूने अमोल भगत आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतील गोलंदाजीवरती, तर दुसऱ्या बाजूने विनीत आणि जयची जोडी जी आहेत ती मैदानाच्या मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. स्ट्रायकरवरती आहेत मिस्टर जय, नॉन स्ट्रायकरवरती आपण पाहिलं तर विनीत. मॅचला सुरुवात होत आहेत. पुन्हा एकदा प्रेक्षक वर्गांचं दुपारच्या या सत्रामध्ये सर्व खेळाडूंचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. चला मॅचला सुरुवात होईल. पहिला बॉल हाताळण्यासाठी अमोल तयार. स्ट्रायकरवरती आपण पाहिलं तर जय. ओ द विकेट. अमोल भगतचा पहिला बॉल ऑफ्टरच्या बाहेरचा बॉल होता, खूप छान पद्धतीनं पाहायला मिळाला. पहिला बॉल सरळ पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये जातो. निर्धाव छोरूची सांगत आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत. 4 ओव्हरचा मॅच आहे. दुपारच्या सत्रामधला हा मॅच आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. दोन संघांदरम्यान सुरू असलेली अगदी ही चुरस मॅच आपण मैदानाच्या मध्ये पाहू शकतायत. पहिल्या बॉलवरती डॉट बॉल आलाय. षटकातील पुढचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज पुण्यात तयार आहेत अमोल. स्ट्रायकरवरती आपण पाहिलं तर जय. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता, खेळण्याचा प्रयत्न केला, फटका छान खेळला ऑन साइडला. बॉल चाललाय मिड विकेट रिझल्ट मधून क्लिअर होऊन पंचांचा सिग्नल. मिळतील धावा 4. चौकार. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं असेल, हा स्ट्रोक खूप छान पद्धतीने खेळला. ऑन साइडला सरळ मिड विकेटला क्लिअर करणार आपल्याला पाहायला मिळाला. त्याने चौकारानं धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतात. त्या पहिल्या 2 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. धावा झाल्या 4. मंचावरती आपण पाहिलं तर चेतनजी भोईर साहेबांचं आगमन, राजूदादा भोईर यांचं आगमन झालंय. आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटचे चाहते आहेत. चेतनजी किनी सध्या आपल्या मंचावरती आहेत. महिजी पाटील यांना आपण मैदानावरती मंचावरती पाहतात. विजयजी मात्रे यांना आपण पाहू शकतात. भरपूर जण, मेहनत प्रचंड आहे. फटका मात्र खेळण्याचा प्रयत्न, समोर फटका खेळण्यात हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे, परंतु तो बनेल दर्शक, तो बनेल प्रेक्षक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. थँक्यू. फोर्स केला बॉलला. बरोबर आपण पाहिलं तर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जयने आणि बरोबर त्याने समोर खेळला. हा षटकार. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर जाऊन पोहोचतात. पहिल्या 3 बॉलच्या समाप्तीनंतर 10 धावा. अमोल भगत पुन्हा तयार. षटकातील पुढचा बॉल घेऊन ओव्हर द विकेटने. साखोड टप्प्याचा बॉल होता. हाफ ट्रॅकर. पंचाने मात्र लगेच सांगितलं व्हाईट बॉल, कारण जास्त उसळी घेणारा पाहायला मिळालात. व्हाईट बॉल आलात. व्हाईट न संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात त्या 11 धावा. 3 बॉल आतापर्यंत फेकून झाल्या. धावसंख्या धावफलकावरती 11. उर्वरित अजून 3 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी आहेत. स्ट्रायकरवरती जय. आतापर्यंत अटॅकिंग पारी तो सध्या मैदानाच्या मध्ये पैश करतोय. पहिल्या 3 बॉलमध्ये त्यांना रन बनवल्या 10 आणि टीमची टोटल धावसंख्या 11. ओद विकेट. ऑफ्टमच्या बाहेर आहे, कारण एकच वाईड लाईन आहे, त्यामुळे त्या वाईड लाईनच्या जर बाहेर गेला तर पंच महेंद्र सर अगदी वाईड घोषित करतील. त्याच खेळाडूला मात्र माहिती दिल्या जात आहे. वाईड येतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 12. आतापर्यंत 3 बॉल मैदानाच्या मध्ये फेकून झाला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 12च्या घरामध्ये स्कोर कार्डवरती सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढचा बॉल अमोल पुन्हा एकदा तयार. स्ट्रायकरवरती जय. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल खेळला. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, कदापि वाईड लाईनच्या अगदी बाहेर जाणारा बॉल होता, त्याला खेळण्याचा प्रयत्न केलाय. डॉट बॉल आलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात ती मात्र 12. आतापर्यंत बॉल फेकून झाल्यात या षटकातील 4. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या धावफलकावरती 12. कुसमाई खराडी वर्सेस आई जुदानी कसराळी या दोन संघादरम्यान सुरू असलेली मॅच आहेत. पुढचा बॉल पुन्हा गोलंदाज तयार. ऑफ्टमच्या बाहेर आहेत. खूपच बाहेरचा बॉल पुन्हा पाहायला मिळतात. पंच वळतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल घोषित करतात. अतिरिक्त स्वरूपाची धाव या ठिकाणी मात्र आपल्याला ऍड होताना पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 13. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 13 धावा झाल्या. दुपारचं सत्र शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव आयोजित
शिरगाव चषक 2026 आपण पाहतायत. कालचा दिवस माऊली तलावपाडा बी या संघानं गाजवल्यात. वैतरणा विभागातील बीचा संघ होता. आज वैतरणा विभागातील ए चे संघ आहेत, त्यांना तुम्ही मैदानाच्या मध्ये पाहतायत. धावसंख्या झाला 13. मिडल ऑफ द बॅट परफेक्ट कनेक्शन मात्र 9 धावा पाहायला मिळतात. सरळ चेंडू यष्टांवरती आदळतोय आणि तिथून मात्र आपण पाहिलं तर खेळाडू बाद होत आहेत. पहिल्या विकेटचं पतन. जय बॅक टू डी डग आउट गॉन. थँक्यू. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर ती बॅटला लागला. त्याच्यानंतर सरळ यष्टांवरती चेंडू हिट होताना पाहायला मिळाला. जीतची पहिली विकेट, तिथून पहिली विकेट आली होती. जीत नव्यानं बॅटर आल्यात. बाहुबली खेळाडू म्हणून जीत काय यांच्याकडे पाहिलं जातात. महत्त्वाचे खेळाडू आहेत कसराळी आई जोधानी टीमच्या. आता त्यांच्यावरती दारोमदार असणार आहेत. जीत कशा प्रकारे मैदानावरती इनिंग पेश करेल त्याच्यावरती लक्ष केंद्रित केलं जाईल. मागे आपण पाहिलं तर खूप छान पद्धतीचा खेळ जयनं केला. 5 बॉलमध्ये 10 धावा जयने बनवल्या 200च्या स्ट्राईक रेटनं, ज्यामध्ये एक चौकार एक षटकार त्यानं ठोकला होता. शेवटचा बॉल बाकी आहेत. अमोल भगत पुण्याला तयार आहेत. लास्ट बॉल, शेवटचा बॉल घेऊन ओव्हर द विकेट षटकातील अमोल भगत तयार. मस्त टायमिंग स्ट्रोक झालाय. प्रॉपर कनेक्शन नाही करू शकले क्षेत्ररक्षक चंदू भोईर त्या ठिकाणी धावत होते. एक धाव घेतला, दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी धाव कंप्लीट. 2 खेळाडूमध्ये तालमेल पाहायला मिळाला नाहीत. एबी आणि चंदू भोईर मध्ये तो तालमेल नाही दिसला. 2 धावा येत आहेत आणि 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. आफ्टर फर्स्ट ओव्हर 15 धावा एक गड्याच्या मोबदल्यात. ॲक्शन रिप्ले स्क्रीनवरती आपल्या हा पाहायला मिळतोय. हवेमध्ये होता बॉल, भरपूर उंच गेला. क्षेत्ररक्षक चंदू भोईर पोहोचले होते, परंतु उलट दिशेनं एबी ज्यावेळी धावत होते त्यावेळी तो कॅच आहे, तो कॅच कंप्लीट झाला नाहीत. 1 ओव्हर 15 रन. या आपण जाऊया डीजे कडे. डीजे धनेश दादा. थँक्यू. एक षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये संपला. धावा धावफलकावरती झाला त्या 15. दुसरं षटक हाताळण्यासाठी तिथिक्ष मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक दर्जेदार खेळाडू आहे तिथिक्ष. आज कशा प्रकारे खेळ दाखवणार आपल्या संघासाठी तेही खूप इम्पॉर्टंट आहेत. पंकज भोईर पाठीमागे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबाबदारी प्रत्येकावरती दिलेल्या आहेत. कशा प्रकारे खेळ करायचा तुम्हाला प्लेइंग 11चा ज्यावेळी तुम्ही संघाचा हिस्सा असतात त्यावेळी तो तुमचा खेळ मैदानाच्या मध्ये दाखवणं तुम्हाला गरजेचं आहे. 1 ओव्हर 15 रन 1 विकेट. आता दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. फ्लाइंग स्टार्ट तर मिळवल्यात. आई जोधाने कसराळीनं सुरुवात चांगली केल्यात. प्रोजेक्टर स्कोर स्क्रीनवरती आपला 7 दाखवतोय. आता तिथपर्यंत जाणार धावसंख्या की त्याच्या खाली थांबवणार याची चर्चा होणार आहे. तिथिकचा पहिला बॉल, कोलवट टप्प्याचा बॉल टाकला, जडमध्ये टाकला विनीतला बॉल. त्या ठिकाणी पंकज जोपर्यंत बॉलवरती धावताय तोपर्यंत एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळेल. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 16. 1.10 आतापर्यंत फेकून झाला. धावा धावफलकावरती आपण पाहिलं तर 16. षटकातील पुढचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा तयार आपल्याला पाहायला मिळतात. तिथिक्ष ओव्हर द विकेट. लेग स्टंपच्या बराचसा बाहेर जाणारा बॉल होता. पंच मात्र वळतात महेंद्र सर आणि दर्शवतात वाईट बॉल. एक्स्ट्रा रन या ठिकाणी वाढताना पाहायला मिळतात. एक्स्ट्रा रनने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते. ते मात्र 17 धावा. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 1.1 आतापर्यंत फेकून झालंय. जयवंत काहीतरी मार्गदर्शन, काहीतरी गाईडलाईन करण्याचं काम आपल्या खेळाडूंना करतायत. कारण ही स्टेज खूप महत्त्वाची आहेत. आजच्या अगदी पहिल्या राऊंडमधला शेवटचा मॅच सुरू आहे. त्याच्यानंतर चिठ्ठ्यांचे ड्रॉ होणार आहेत. पुढच्या फेरीसाठी मात्र जे विजयी संघ आहेत त्यांना देखील आपण या ठिकाणी इन्व्हाइट करणार आहोत. तिथिक्ष पुन्हा तयार. षटकातील पुढील बॉल घेऊन फटका छान खेळलाय. चेंडू ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे परंतु तो बनेल दर्शक, तो बनेल प्रेक्षक. बॉल मात्र निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप स्क्वेअर लेगला ठोकलेला चौकार.
थँक्यू. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं असेल स्ट्रोक खूप छान पद्धतीने मात्र चेंडूला वळवलं सरळ स्क्वेअर लेगला आणि स्क्वेअर लेगच्या बरोबर बाजूने आपण पाहिलं तर चौका ठोकलाय. धावसंख्या धावफलकावरती झाल्यात 21. विजय संघ कॅप्टन जय बजरंग शिरगाव कर्णधार आपण यायचे आहेत. आई कुर्लाई कशीत आपलेही कॅप्टनला या ठिकाणी पाठवून द्यात. श्रीराम कसराळी कर्णधाराला पाठवायचे आहेत आणि युवा ग्रुप वाढीव या चारही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करतो पण मंचाच्या दिशेने यायचे आहेत. युवा ग्रुप वाढीव, श्रीराम कसराळी, आई कुर्लाई कशीत आणि जय बजरंग शिरगाव. आणि चालू असलेल्या मॅचमधील एक एक प्रतिनिधी आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ या ठिकाणी बरोबर 4 ओव्हरमध्ये करणार आहोत. जीत स्ट्राईक एंडला आहेत. फलकावरती धावा झाल्यात 21. एक गडाच्या मोबदल्यामध्ये षटकातील पुढचा बॉल कोलवर टप्प्याचा टाकलाय बॉल. जडमध्ये टाकलेला बॉल होता. पंकज पाठीमागे थोडा स्ट्रगल केलं त्याच्यानंतर बॉलला थांबवलं. डॉट बॉल आल्यात. आतापर्यंत बॉल फेकून झाला 3. धावसंख्या 21. जीतनं 3 मध्ये 6 बनवले. 200च्या स्ट्राईक रेटनं त्यांना बॅटिंग केल्यात. विनीतनं 1 मध्ये 1 धावा आतापर्यंत बनवल्या. 100च्या स्ट्राईक रेटनं तो खेळतोय. आमचे मित्र विनायक भोईर खार्डेचे तेही दाखल होतं त्यांचेही स्वागत आहे. 21 धावा. कोलवटप्प्याचा बॉल टाकलाय. चेंडू मात्र आपण पाहिला तर वाह चांगली फिल्डिंग चंद्रकांत भोईर चंदू यांची आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक वर्ष याही खेळाडूनं चांगलं क्रिकेट खेळल्यात. मग सध्या 40+ क्रिकेट तोही खूप छान पद्धतीने खेळताना पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात ती मात्र 22. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये मॅच बॉल मैदानाच्या मध्ये येतो त्यामुळे मॅच बॉल आपण घ्या. दोन बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 22. 22. षटकातील पुढील बॉल लक्ष्मच्या बाहेर सोडून जाणारा बॉल. पंच वळतायत महेंद्र सर आणि दर्शवतात वाईट. भरपूर वर्षाचा एक्सपिरियन्स पंचांमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. मग महेंद्र सर असू द्यात किशोर सर असू द्यात एक चांगलं 40+ क्रिकेट तेही खेळत आहेत आणि दोघंही मास्टर क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत. त्यांच्या सोबतीला प्रमोद किनी सर डान्सिंग अंपायर म्हणून ज्यांची एक वेगळी ओळख राहिलेली आहेत तेही आपल्याला पंचांच्या माध्यमातून सध्या पाहायला मिळत आहेत. म्हणजे तीनही पंचांचं पॅनल खूप छान पद्धतीनं काम करतायत. 23 धावा एक गडी बाद. फटका समोर खेळलाय वरती गेलाय दूर गेलाय का पाहूयात. अमोल भगतच्या हातामध्ये गेलाय. विकेट आलाय. कॅच घेतला अमोल भगतनं. संपला मैदानाच्या मध्ये विनीतचा खेळ आउट. थँक्यू. पहा भरपूर वरती गेला बॉल. जितकं डिस्टन्स गाठायचं होतं जितकी लांबी गाठायची होती तितकी लांबी नाही गाठू शकली आणि वरती 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 जात असताना बॉल पाठीमागे अमोल भगतनं मात्र एक सुंदर झेल त्या ठिकाणी कव्हर केलात. फलंदाज बाद झाल्यात. शेवटचा बॉल मैदानाच्या मध्ये बाकी असेल. 23 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मॅचचा आनंद घेत असताना नामदेवजी वैती सर सुधाकर पाटील साहेब आपल्या कसराळी गावचे एक गोड असं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहेत आणि क्रिकेटची जाण असणाऱ्यापैकी व्यक्तिमत्व आहेत जे सध्या मॅचचा आनंद घेत आहेत. भरपूर खार्डीचे समर्थक देखील आल्यात. कसराळी गावाचे देखील आल्यात. लास्ट बॉल थोडा खाली राहिला. पडल्यानंतर बॉल सबमरीन डिलिव्हरी म्हणता येईल. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये समाप्त होतं. 2 धावा झाल्या 23. पहिल्या षटकामध्ये जरी धावा आल्या परंतु या षटकामध्ये तितीक्ष्ण चांगली गोलंदाजी केल्यात. कमी रन त्यांना मैदानाच्या मध्ये खर्च केल्यात त्यामुळे 8 धावा 1 विकेट तितीच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. 2 ओव्हर 23 रन 2 विकेट. आई जीवदानी कसराळी या टीमची धावसंख्या आपण पाहू शकतायत. या जाऊयात आपण डीजे कडे. ऐकूया संगीत. थँक्यू. 2 ओव्हर 23 धावा 2 गडी बाद. संध्याकाळी याच मैदानावरती येत्या बरोबर 25-26 जानेवारीला शिरगाव प्रीमियर लीग SPLचं आयोजन केलं जाणार आहे. त्या SPLचा ऑक्शन खेळाडूंची लिलाव प्रक्रिया या मैदानावरती आपल्याला पार पडताना पाहायला मिळणार आहे. त्याची देखील तयारी आता केली जाते. या मैदानावरती
संध्याकाळी बरोबर ते SPLचं ऑक्शन सोहळा पार पडेल आणि येत्या फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये आपण पाहिलं तर आदरणीय राजूदादा भोईर आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून मारुती चषक 1,00,000ची भव्य दिव्य स्पर्धा या मैदानावरती तुम्हाला बहुजन विकास आघाडी पुरस्कृत मारुती चषक आपल्याला आयोजन पाहायला मिळेल. चर्चा त्याही स्पर्धेची होईल. धर्मेश आलाय. धर्मेचा पहिला स्लोवर फुल टच बॉल आणि मैदानाच्या बाहेर पाठवलाय जीतने. जीतच्या बॅटमधून षटकार 6. थँक्यू. ॲक्शन रिप्ले स्क्रीनवरती पाहण्याचा प्रयत्न आपण करूया. ज्या पद्धतीने स्ट्रोक केला लोअर फुल टच बॉल होता आणि लोअर फुल टच बॉलला बरोबर एक गुडघा बरोबर वाकवला आणि त्यानंतर हा बॉल एक्झिक्यूट केला डायरेक्ट षटकाराच्या बाहेर. जिथे कसराली गावचे प्रेक्षक वर्ग बसले आहेत बरोबर श्रीराम टीमचे देखील काही पाठीराखे आहेत, काही आईजुदानी कसरालीचे पाठीराखे आहेत, कसराली गावचे पाठीराखे आहेत, त्यांच्या माध्यमातून टाळ्यांचा गजर झाला होता. धावा 29. आणखीन एक स्ट्रोक लोअर फुल टच बॉल त्यालाही पाठवलाय मैदानाच्या बाहेर. थँक्यू. बरोबर आमच्या धनेश दादांचा जो लहान मुलगा आहे तोही या ठिकाणी आता डीजे ऑपरेटिंग करतो आणि षटकार मारला की त्यालाही गाणं वाजवायचं बरोबर आता माहीत पडलं, त्यामुळे त्यांनी लगेच बटन दाबलं होतं. 35 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये पाठीमागच्या 2 लोअर फुल टच बॉलवरती 2 सिक्सर आल्यात. वा वा वा. जीतची बॅट मैदानाच्या मध्ये बोलू लागलेत. 316च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग तो करतोय. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालं. दुसऱ्या बाजूने मेघनाथ फक्त एन्जॉय करतोय कारण जीतची बॅटिंग तोही सध्या पाहतोय. 2 सिक्सर आलेले आहेत. तिसरा फटका खेळायचा प्रयत्न केला. चेंडू ऑन साईडला मात्र आपण पाहिलं तर त्या ठिकाणी निघून जातोय. एक धावा येत असताना पाहायला मिळतात. दुसऱ्या धावेचा लगेच कॉल मात्र देण्यात आला. 2 धावा त्या ठिकाणी आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. निवृत्तीजी वैती यांचे या मैदानावरती आगमन होतात. त्यांचे स्वागत आहेत आशू राणा आणि निवृत्तीजी वैती त्यांच्या सोबत आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलकावरील धावा जर आपण पाहिला तर 37. 37 धावा 2 गडी बाद. 3 बॉल आतापर्यंत केस संपल्यात. बॉल बाकी आहेत अजून 3. धर्मेश तयार. धर्मेश समोर जीत. 3 बॉल निर्णायक आहेत. फटका आणखीन एक सजवलाय. बॉल चाललाय गॅप मधून फरार होईल. बाउंड्री लाईनच्या पार. मल्टी धावा 4. मिड विकेटला क्लिअर करणारा चौकार. थँक्यू. जसं दुपारच्या सत्रामध्ये महेश दादांच्याशी चर्चा झाली की या वर्षामध्ये बरेचसे आपल्या गावातील जे युवा यंग टॅलेंटेड खेळाडू आहेत त्यांनी देखील आम्हाला सपोर्ट केला या संपूर्ण स्पर्धेला. कारण गावची स्पर्धा आहे. शिरगाव स्पोर्ट शिरगाव म्हटलं तर एक नाव नाही, खऱ्या अर्थानं ब्रँड आहेत. म्हणजे भरपूर वर्ष या शिरगावच्या टीमनं देखील क्रिकेट खेळलेला आहे मैदानावरती. पण सध्या कसराली टीमचा जीत करतोय फायरिंग आणि जीतच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. थँक्यू. 2.5 चेंडू आतापर्यंत केस संपला. धावा धावफलकावरती 47. 47 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता. लोअर फुल टच बॉल होता. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. पुढे आले. फोर्स केला बॉलला आणि पाठवलं मिड विकेट. सातत्याने आपण पाहिलं तर त्या ठिकाणी बिझी राहिलाय. 47. लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता. थोडा स्लोवर होता. पिक करण्याचा प्रयत्न. बॉल चालला गॅपमध्ये. क्षेत्ररक्षक एबी आल्यात. बॉल हातातून निसटला. 2 धावा घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि बरोबर 2 धावा घेत असताना 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये होतोय पूर्ण आणि 3 षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत 49. 49 या जावळ डीजेकडे आफ्टर 3 ओव्हर 49 रन.
थँक्यू. आतापर्यंत धर्मेचं एक षटक पाहिलं तर 26 धावेचा आला. पाठीमागच्या ओव्हरमध्ये अमोलच्या षटकामध्ये 15 आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये तितीक्ष्ण 8 धावा दिल्या होत्या आणि तिसऱ्या षटकामध्ये थोडा महागड्या राहिला. तिथे 26 धावा ज्या आल्यात त्या निर्णायक आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. परंतु पाहूयात क्रिकेटच्या खेळात काही गोष्टी घडू शकत आहेत. चौथं षटक फेकण्यासाठी चंद्रकांत भोईर अर्थातच चंदू मैदानाच्या मध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक निर्णायक षटक आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 6 बॉल निर्णायक असणार आहेत. चंदू भोईर मैदानाच्या मध्ये समोर मेघनाथ आहेत. आता तिथे बॅटिंग लाईनअप अगदी बरोबर परफेक्ट झालेले आहेत. पाहूयात कशा प्रकार बॅटिंग होणार. मेघनाथला तो पहिला बॉल या षटकातील फटका हवेमध्ये खेळलाय. मस्टामिंग स्ट्रोक झालाय. बॉल बराच वेळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक AB अशोक भोईरनं घेतलाय झेल. संपलाय बॅटर मेघनाथचा खेळ. मेघनाथ आउट शून्यावरती. तीन पूर्णांक 1-0 आतापर्यंत फेकून दिला. 49 धावा. 99 बॅटर मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर रितेश स्ट्रायकिंगवरती रितेश आहेत. चंदूचा पुढचा बॉल लोअर फुटच बॉल. चेंडूला मात्र ऑन साईडला टर्न केलं. क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवरती येतात. अमोल फिल्डिंग चांगली केलं. एक धाव घेतील. स्ट्राईक आपल्याकडे राखून ठेवती जीत. आणि या एक सिंगल सोबत 50 धावा आई जुदानी कसराली संघाच्या सध्या स्कोरबोर्डवरती आपल्याला लागताना पाहायला मिळत आहेत. 3.2 चेंडूचा खेळ संपलाय. 50 धावा झाल्यात. सर्व विजयी संघाच्या कॅप्टनना विनंती आहेत आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जाणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर यायचं आहे. चंदू तयार. चंदूचा बॉल पायावरती आदळला. त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न कुठल्याही प्रकारचा इरादा नाहीत. अनुभव आहेत. एक्सपिरियन्स कॅम्पनर आहेत. बरेच वर्ष आपण पाहिलं तर कुसमाय खार्डी या संघासाठी परफॉर्मन्स करत असताना खऱ्या अर्थाने काल त्यांनी घालवलेला आहेत आणि त्यामधले खेळाडू आहेत मिस्टर चंदू भोईर. अशी काही जुनी जाणती नाव आहेत ज्याने मात्र खऱ्या अर्थाने एक चांगलं क्रिकेट खेळल्यात. सचिनजी भोईर आहेत. जयवंत आहेत. पाठीमागे पंकज भोईरला पाहिलं. अमोलला यापूर्वी आपण पाहिलं. तितीक्ष आता चांगली कामगिरी करतोय. मिस्टामिंग स्ट्रोक फटका हवेमध्ये आहेत. स्वतः चंदू भोईर आला आहेत आणि चंदू भोईरनं मात्र मैदानाच्या मध्ये विकेट मिळवून दिलाय. ती जीतनं 33 धावा केल्यात आणि तो मात्र कॅचच्या स्वरूपानं बाद होत असताना तंबूच्या दिशेने आउट. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये मागच्या बॉलवरती कशा प्रकारे बाद झाल्यात. फटका खेळण्याचा प्रयत्न टायमिंग नाही करू शकले. अगदी जागेवरून कडेकडे स्ट्रोक मांडण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र आपण पाहिलं तर चंदू भोईरनं एक चांगला कॅच कॅरी केला. पाठीमागे पंकजनं त्यांना अगदी शुभेच्छा दिल्या. थाप दिली कारण खूप चांगल्या पद्धतीची तुम्ही गोलंदाजी करतायत. या गोष्टी अगदी पाहायला मिळाल्यात. 2 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी आहेत. नव्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये पंकज आल्यात. पंकज स्ट्राईकिंगवरती. चंदूचा बॉल पटका खेळायचा प्रयत्न केला. पुण्यात आपण पाहिलं तर प्रॉपर कनेक्शन नाही झालं. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी योग्य झालाय. पंकजच्या दिशेनं फेकी झाली होती परंतु डायरेक्ट हिटच्या प्रयत्नामध्ये तिथे आपण पाहिलं तरी संधी हुकली जात आहेत. 2 धावा तोपर्यंत कंप्लीट झाल्यात. धावा झाल्या 52. 52 या ओव्हरमध्ये आतापर्यंत विकेट सिंगल डॉट विकेट डबल. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये पुन्हा एकदा हा बॉल बरोबर समोरच्या दिशेने खेळला गेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. बॉलची फेकी झाली. पंकजच्या दिशेने झाली. डायरेक्ट हिटचा प्रयत्न बरोबर पंकजच्या पायावरती बॉल आदलत असताना पाहायला मिळालात. अन्यथा तो यष्टांवरती लागू शकला असता. शेवटचा बॉल बाकी आहेत. धावा झाल्या 52. 4 गडी बाद. लास्ट बॉल थोडं थांबल्यात. बावन्न धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचा बॉल शिल्लक या षटकातील. 52ला 4 विकेट. दुपारच्या सत्रामध्ये सुरू असलेली मॅच. चांगला बॉल टाकला. त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न रनआउटच्या माध्यमातून मात्र विकेट येईल. शेवटच्या बॉलवरती धावा धावफलकावरती लगावण्यात आला. त्या मात्र 52 झाल्यात.
आणि मॅचला जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर धावा करायच्या आहेत, त्या मात्र 53 धावा. 53चं लक्ष हे मैदानाच्या मध्ये असणार आहेत. फर्स्ट इनिंग जे आपल्याला कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. आता दुसरा इनिंगचा खेळ कशा प्रकारे असेल त्याची चर्चा देखील आपण करणार आहोत. तोपर्यंत आपण जाऊयात. चिठ्ठ्यांचा ड्रॉ आहे, तो ड्रॉ त्या ठिकाणी केला जातोय. सर्व विजय संघाचे कॅप्टन, जयशाह श्रीराम कसराली टीमचे कॅप्टन, आई कुर्लाई कशीद, चला आधी विनंती केली गेल्यात. कुर्लाई कशीद, वाडीव, जय बजरंग शिरगाव, शिरगावचे आहेतच. सुरुवातीला 2-2 चिठ्ठ्या उचलल्या जातील. जो एक चिठ्ठी राहील तिला बाय मिळणार आहेत. चला लवकर या कॅप्टन. वाडीव आणि कुर्लाई कशीद चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जातोय, कारण यापूर्वी आम्ही विनंती केली होती. मुख्य मंचावरती आपण पाहिलं तर सर्व सन्मान्य अतिथी आहेत. चला चिठ्ठ्यांचा ड्रॉ होतोय त्या ठिकाणी केला जातोय. कुर्लाई कशीदचे कॅप्टन देखील त्या ठिकाणी येत आहेत. सुरुवातीला 2 चिठ्ठ्या उचलल्या जाणार आहेत. आई कुर्लाई कशीद आणि जय बजरंग शिरगाव यांच्यामध्ये पहिला मॅच होणार आहे. जय बजरंग शिरगाव आणि आई कुर्लाई कशीद कॅप्टन थांबायचं आहेत. कुर्लाई कशीदचे कॅप्टन लगेच टॉस होणार आहेत. श्रीराम कसराळी संघाला बाय मिळालेले आहेत आणि वाडीव वर्सेस विजेता संघ. चला त्या ठिकाणी टॉस केला जाईल. टॉस करण्यासाठी सन्मान्य अतिथी आदरणीय राजूदादा भोईर यांना विनंती असेल आपल्या शुभेच्छा आपण टॉस करून घेऊयात. आई कुर्लाई कशीद आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल जय बजरंग शिरगाव. या 2 संघादरम्यान पुढील मॅचचा टॉस केला जाईल. मैदानाच्या मध्ये सलामीची जोडी पाठवा. चला खरडी. त्रेपन्न धाब्यांचं लक्ष असणार आहे. येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये टॉस केला जाईल. आदरणीय राजूदादा भोईर यांच्या सोबत असते दोन्ही कॅप्टन. चला जय बजरंगचे कॅप्टन दिगंबर आपण टॉस करण्यासाठी या. चला ऑन कॅमेरा पुन्हा मैदानाच्या दिशेने आपण घेऊन जाऊयात. सामन्याच्या दिशेने आपण जाऊयात. 53 धाब्यांचं लक्ष मैदानाच्या मध्ये ठेवण्यात आला. 24 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 24 बॉल रन करायच्यात मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर 53-53 इनिंग एका बाजूनं पेश केली. जीतनं खूप छान पद्धतीनं त्यांना बॅटिंग केली होती. जवळपास त्यानं धावा बनवल्या. 33-12 बॉल त्यानं फेस केले. 2 चौकार 3 षटकार. 275च्या स्ट्राईक रेटनं त्यांना मैदानाच्या मध्ये बॅटिंग केली होती. आता दुसऱ्या बाजूने अमोल आणि चंदूला चांगला खेळ दाखवायचा आहे, तर तिसऱ्या बाजूने विनीतला चांगली गोलंदाजी करायची आहे. चर्चा होईल. मैदानाच्या दिशेने आपण पुन्हा वळूयात. विनीत तयार. समोर आपण पाहिलं तर अमोल भगत. लेदर क्रिकेटचा बराचसा अनुभव असणारा खेळाडू पैकी एक खेळाडू आहेत. स्ट्राईक इनला आपण पाहिलं तर चंदू. पहिला बॉल पाठीमागे चाललाय हवेमध्ये. ओ माय गॉड. पहिल्या बॉलवरती क्षेत्ररक्षक होते पाठीमागे. जय होते जयच्या हातामधून मिस्टेक घडल्यात. साहिल होते साहिल. पहिल्या बॉलवरती साहिलनं झेल सोडलाय. हा झेल सोडलाय की काय मॅचचा टर्निंग पॉइंट ठरेल का? कारण एकदा की अशा प्रकारच्या कॅचेस सुटल्या की मॅचला सुरुवात होण्यासाठी वेळ जात नाही आणि तो झेल पहिल्या बॉलवरती सुटताना आपल्याला पाहायला मिळाला. एका धावेने संघाची सुरुवात. एका धावेनं धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर संघाचा श्री गणेशा 1 रन ऑन स्कोर कार्ड. फटका खेळलाय अमोलच्या बॅटमधून. पॉवर प्लेचा पॉवरफुल फायदा घेण्याचा प्रयत्न. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. 6 धावा येत आहे. 6 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचत 7. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये विनीतचा हा बॉल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट गेले. थोडासा आखूडतप्याचा बॉल मिळाला. हाफ ट्रॅकर बॉल त्याच्यावरती अक्षरशः तुटून पडले आणि बॉल मात्र पाठवलं सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावेंसाठी
षटकारानं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 7. तिसरा बॉल विनीत पुन्हा त्या मैदानाच्या मध्ये तयार. ओद विकेट. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. थोडा मधून आला. त्यानंतर हा डॉट बॉल पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉल आतापर्यंत फेकून झाला. धावा 7. उर्वरित अजूनही 3 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये ना बाकी असेल. टायमिंग झालं सध्या 2:52. 3च्या जवळपास आपण आलोत. अजून पुढच्या मॅचेस देखील शेड्यूल आपल्याला आजच्या दिवसामध्ये पूर्ण करायचे आहेत. आणखीन एक चांगला बॉल स्विंग अँड मिस. पाडल्यानंतर हलकासा कट झाला. थोडा मध्ये आला आणि सरळ चेंडू पाठीमागे विकेट किपर जीतच्या हातामध्ये आपल्याला विसावत असताना पाहायला मिळतं. 2 डॉट आल्यात. एक षटकारानंतर कमबॅक देखील करणं जाणतात मैदानाच्या मध्ये विनीत. आतापर्यंत बॉल फेकून झाल्यात या ओव्हरमध्ये 4. धावा फलकावरती 7. पुन्हा एकदा आणखीन एक बॉल खूप सुंदररीत्या आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल या ठिकाणी येत असताना आपण पाहू शकतात. आतापर्यंत बॉल फेकून दिला 5. धावा दिला 7, ज्यामध्ये एक सिंगल, षटकार, डॉट डॉट डॉट. आतापर्यंत ही कहाणी आपल्याला पाहायला मिळतात. चला कॅप्टन उपस्थित होता दिगंबर. आपण टॉस करूयात. या ओव्हर नंतर लास्ट बॉल नंतर राजूदादा भोईर आपल्याला जायचं आहे. या शेवटच्या बॉल नंतर आपण टॉस करणार आहोत. आदरणीय राजूदादा भोईर यांच्या शुभ असे टॉस होईल. आई कुर्लाई कशीत आणि त्यांच्या अगेन्स्ट जय बजरंग शिरगाव. फटका खेळलाय आणि चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या पार. अमोल भगतच्या बॅटमधून कडक बेधडक सिक्सर 6. नाणेफेकीचा कॉल त्या ठिकाणी केला जातो. त्यामुळे टॉसच्या दिशेने आपण वळतोय. आदरणीय राजूदादा भोईर यांच्या शुभ असे टॉस होतोय. नाणेफेकीचा कॉल सध्या दृश्य आपण कॅमेरामध्ये पाहतायत. टॉस झाला. टॉस जिंकलाय आई कुर्लाई कशीत. डिसिजन कळवा. कुर्लाई कशीत संघाने टॉस जिंकलेला आहे. 1 ओव्हरचा खेळ संपला. धावा झाला 13. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा आलेल्या आहेत. सेकंड ओव्हरला सुरुवात होईल. दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील. लकी आलात. लकी सेकंड ओव्हर हाताळण्यासाठी पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. धावा झाला 13. तीन दिवस ज्या जेवणाची भोजनाची सुविधा मंगेशजी पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आल्यात आणि हेमंत दादा यांच्या अगदी घरी खूप छान पद्धतीचं आपण पाहिलं तर नियोजन त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याबद्दल हेमंत दादा यांचेही मनापासून आभार आहेत. फटका सजवलाय. पहिलाच बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. मल्टी धावा 6. षटकार. वा वा वा. अनोख्या स्टाईलनं आमचे प्रमोद किनी सर मैदानाच्या मध्ये दर्शवत आहेत. ही स्पेशलिटी आहे पंचांची. बरोबर आता काही वेळानंतर आमचे डीजे ऑपरेटर देखील पुन्हा एकदा भोजनानंतर येतील. त्यावेळी संगीतमय वातावरणामध्ये पंचांचा देखील तुम्ही जल्लोष पाहू शकतायत. धावफलकावरील धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात 19. 17 बॉलमध्ये रन करायच्या 34. 17च्या अगदी डबल 34 करायच्या आहेत. पुढचा बॉल लकीचा. तुमच्या बाहेरचा बॉल होता. पुन्हा आपण पाहिलं तर पुल करण्याचा प्रयत्न. बॉल गॅपमध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे आल्यात. फिल्डिंग चांगली केल्यात. एका धावेवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागतं. 16 बॉलचा खेळ बाकी आहे. 33 धावींची अजूनही गरज आहे. जसा जसा खेळ पुढे चाललाय मैदानाच्या मध्ये गोलंदाज देखील आपले प्रयत्न करतायत. कशा प्रकारे बॉल तुम्हाला डिलिव्हर करता येतील आणि बदल कसे करता येतील ना यासाठी सातत्याने प्रयत्न ते देखील करतायत. कारण जसं म्हणतात की प्रयत्न तुम्हाला करायचे असतात परंतु कालांतराने स्वतःमध्ये बदल देखील करायचे आहेत. बदल जर नाही केले तर क्रिकेटच्या खेळामध्ये बऱ्याच काही गोष्टीवरती लक्ष वेधित केलं जात आहेत. लकी तयार. लकीचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न. बॉल गॅपमध्ये चाललाय. वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षकांना फिल्डिंग चांगली केलाय. 1ला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. कारण वेगानं त्याच्या दिशेने बॉल जात होता आणि तो बॉल थोडा पुढे पडल्यानंतर उचली देखील घेतली त्या बॉलनं. थोडं वळण देखील घेत होता आणि त्याच वेळी बरोबर योग्य पकडल्यात. 2 धावा येतात. 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे गेल्यात. 22. ॲक्शन रिप्लेमध्ये सध्या स्क्रीनवरती या गोष्टी दाखवल्या जातात. वेगानं बॉल गेला. बॉडीच्या अगदी जवळपास बॉल आलात आणि तिथे मात्र बॉलला पकडण्यात आलं. 15 मध्ये 31.
धावा अजून करायच्या आहेत. मध्ये खेळला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी विनीत जम्प घेतला, योग्य फिल्डिंग. पुन्हा एकदा तो स्तर पाहायला मिळतो फिल्डिंगचा. वा, चांगली फिल्डिंग. आता ह्या गोष्टी बारीक सारीक गोष्टी टाळ्यांचा गजर देखील त्या ठिकाणी मात्र अनेक खेळाडूंकडून करण्यात आला, कारण अशा प्रकारची फिल्डिंग ज्यावेळी तुम्ही करताना त्यावेळी तुमच्यासाठी टाळ्यांचा गजर होत असतो. तुमचा स्तर उंचावणं तुम्हाला गरजेचं असतं. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर जाऊन पोचतायत 23. 14 बॉलमध्ये 30 धावेची गरज. चांगला बॉल स्विंग अँड मिस पाठीमागे आपण पाहिलं तर तो खेळाडू सध्या त्या ठिकाणी थोडा जो स्ट्रगल करतोय, परंतु बॉलला थांबवलंय. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे गेल्या. 13 बॉलमध्ये 29 धावेची गरज. 13-29 या मॅचचं समीकरण आहे. हा शेवटचा बॉल निर्णायक बॉल असेल, कारण या बॉलवरती येणारा धावा किंवा या बॉलवरती एखादा येणारा चांगला बॉल मॅचचं गणित बिघडवू शकतोय. 13-29 चालू असलेली मॅच खारडी वर्सेस कसराळी. फटका खेळला अमोल भगतच्या बॅटमधून. स्क्वेअर लेगला बॉल चालला वेगाने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलायत. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागू शकतोय. हो, पंचाने सांगितलंय की पाण्याची गरज आहे, त्यामुळे पाणी मैदानाच्या मध्ये जाईल. मॅचचं समीकरण देखील चेंज झालं आहे. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये शेष असणार आहेत ते मात्र 12 आणि 12 बॉलमध्ये रन करायचे आहेत. 28. मॅचचं कंपॅरिझन पहा. 2 ओव्हरमध्ये आईजुदानी कसराली संघ होतं 23ला 2 विकेट आणि कोसमाय खर्डी संघ आहेत 25ला विकेट नाही आहेत. हा फरक आहे. 2 धावेने पुढेही आहेत, प्लस 2 विकेट देखील कमी गमावल्यात. म्हणजे विकेट अजूनपर्यंत गमावलेली नाहीत, ही जमेची बाब आहे ती कोसमाय खर्डी या संघासाठी. बारा 28 जय मैदानावरती येतात. जयनं सुरुवातीला बॅटिंग चांगली केली होती, आता गोलंदाजीमध्ये त्याला प्रभावित मारा करायचा आहेत, कारण येणारे बॉल मैदानावरती शेष आहेत. 12-28 पहिला बॉल ऑफ्टमच्या बाहेर बाहेर बाहेर. पंच वळतायत, व्हाईट बॉलचा सिग्नल करतायत आणि बरोबर आमचे दिगंबर मात्रे देखील त्याच ॲक्शनमध्ये अंपायर्सला दाखवतात की कशा प्रकारे व्हाईट दिला जाईल. तो फायदा होऊ शकतोय, कारण रविवारी या मैदानावरती अनेक साऱ्या मॅचेस होत असतात. येणारे 12 बॉल 27 धावेची गरज. पुढचा बॉल अमोल साडी. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल, फटका तर खेळलाय, चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. फटक्यामध्ये आहे ताकद तिथे अमोल भगतच्या आणि अमोलला बॉलला पाठवले सरळ मैदानाच्या बाहेर. वाह, खतरनाक बॅटिंग मैदानाच्या मध्ये करतायत. ही स्ट्रेंथ या खेळाडूची आहेत. अशा प्रकारचे स्ट्रोक एक्झिक्यूट करत असतो आणि ताकद इतकी प्रचंड आहे ना की तो बॉल टायमिंग सहित प्लस ताकदी सहित बॉलला मात्र मैदानाच्या बाहेर पाठवलाय. 11 बॉलमध्ये अजून रन करायच्यात 21. 11-21 वाला मॅच आहे शिरगावच्या मैदानावरती सुरू असलेला क्रिकेटचा घमासान. शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव आयोजित शिरगाव चषक या स्पर्धेची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत होते. ती स्पर्धा ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक आलाय परंतु त्याच्यात पासून दूर. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. कडक बेधडक आणखीन एक सिक्सर अमोल भगतच्या बॅटमधून. 6. दहा बॉलमध्ये 15 धावेची गरज आहे. पहा, अचानकपणे मॅच रूपरेषा बदललेली आहेत. हा क्रिकेटचा खेळ आहे, बदलण्यासाठी जास्त वेळ जात नाही. जसं आपण पाहिलं तर मॅचेस देखील टायमाला बदलत असतात, तसा वेळोवेळी बदलणारा क्रिकेटचा खेळ सध्या बदलला आहे. 10 बॉलमध्ये रन करायच्यात 15. गोलंदाज तयार आहेत. स्ट्राईक एनवरती अमोल भगत. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले आहेत. पाहूयात आणखीन एक 6 अगेन 6 मैदानाच्या आतमध्ये. अमोल भगतची बॅट सध्या बोल्ट आहेत आणि लगातारच्या 3 बॉलवरती 3 षटकार, हॅट्रिक कंप्लीट केली जात आहेत. वा अमोल.
9 चेंडूमध्ये तर 9 धावेची गरज राहिली या मॅचला जिंकण्यासाठी. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 44 धावा. काय बॅटिंग राहिल्यात, गोलंदाजीमध्ये तो कमकुवतपणा जाणवला. टीम आई जुदानी कसराळीच्या बॅटिंग तर केली होती परंतु गोलंदाजीमध्ये ती लेंथ लाईन दिसलीच नाही. आता सरळ बरोबर आपण पाहिलं तर पंचांचा बोट हवेमध्ये, विकेट त्या ठिकाणी आपण पाहिलं तर डाऊन होताना पाहायला मिळेल. काही क्विकली सेकंदामध्ये पंचांना डिसिजन द्यायचं असतं. अमोल भगत बॅक टू डी पार्ट गॉन. नव्यानं बॅटर जयवंत मैदानाच्या मध्ये येत आहेत. अपील झाली होती पंचांकडे, काही गोष्टी अमोलने देखील सांगितल्यात परंतु त्या गोष्टी तुमच्या बॅटला अगदी बॉल स्पर्श होतो त्यावेळी तुम्हाला ते ॲजली लगेच दाखवायचं असतं. एकदा की पंचांचं बोट हवेमध्ये गेल्यानंतर मग तो डिसिजन बदलू शकत नाहीत. तशा प्रकारची कामगिरी असते. नव्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये जयवंत आल्यात. एक दर्जेदार खेळाडूपैकी एक खेळाडू आहे जयवंत. आदरणीय डॉक्टर पांडुरंग पाटील साहेबांचं आगमन होताना पाहायला मिळत आहेत. 1001 रुपयाची आर्थिक देणगी त्यांच्या माध्यमातून आलाय आणि बॉल चाललाय पुन्हा एकदा मिड विकेटच्या अगदी रिझर्व मध्ये. डॉक्टर पांडुरंग पाटील साहेबांचं स्वागत केलंय षटकारानं. 6 धावा. व्हॉट अ शॉट. धावा झाला 50. 3 धावेची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. 7-3. थोडा खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाल्या. या षटक्यामध्ये बहुधा धावा ज्या आहेत त्या गोलंदाजांना खर्च केलेल्या आहेत. आता शेवटच्या 6 मध्ये 3 राहिल्या. त्याच वेळी आपल्यामध्ये आदरणीय डॉक्टर पांडुरंग पाटील साहेब यांचं आगमन होताना पाहायला मिळत आहेत. शिरगाव मास्टर 40+ क्रिकेट खेळणाऱ्यापैकी खेळाडू आणि कॅप्टन म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. तर त्यांचं आपण मंचावरती करूयात. वेलकम, सहर्ष आपलं स्वागत आहे. शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव आयोजित शिरगाव चषक 2026. सहा बॉलमध्ये 3 धावेची गरज. टॉस पार पडला त्यावेळी टॉस जिंकला आई कुर्लाई कशीदने. कशीद डिसिजन आपण कळवायचं आहे. फिल्डिंग घेतलेत. ओके, बॅटिंग करायची आहे ती जय बजरंग शिरगावला याच्यानंतरच्या पुढच्या मॅचेसमध्ये. आणि या मॅचमधला विजयी संघ खेळेल युवा ग्रुप वाडीव. या संघासोबत तो मॅच आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. आणि श्रीराम कसराळी संघाला बाय म्हणून घोषित करण्यात आलं त्यामुळे ते तिसऱ्या फेरीमध्ये डायरेक्ट मॅच आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. शेवटच्या षटकात जाण्यासाठी जीत आल्यात. 6-3. पहिला बॉल जीतचा. पहिलाच बॉल फटका सजवलाय, चाललाय बाउंड्री लाईनच्या पार आणि या चौकारानं मॅच झाला फिनिश. मॅचला जिंकलाय टीम कोसमाई खार्डी या संघानं. हा सामना आपल्या नावी केलेला आहे. अभिनंदन असेल टीम कोसमाई खार्डी या संघाचं. विनंती असेल दोन्ही संघ आपण लाईनअप मध्ये मैदानाच्या मध्ये जायचं आहे, हस्तांदोलन करायचं आहे. चला पुढच्या मॅचला सुरुवात होत आहे.